वन परिक्षेत्र कार्यालय गोठणगाव नजीकच्या संजय नगर बंगाली कॅम्प येथे आज तारीख 25 पहाटे 5 वाजताच्या दरम्यान स्वतःच्या घरी लघुशंकेला गेलेल्या चिमुकल्यावर दबा धरून बसलेल्या बिबट वाघाने हल्ला केल्याने त्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे। ठार झालेल्या चिमुकल्याचे नाव वंश प्रकाश मंडल, वय 5 वर्ष असे आहे। प्राप्त माहितीनुसार वंश आज पहाटे 5च्या सुमारास झोपेतून उठून अंगणात लघुशंकेला गेला। दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट वाघाने त्याच्यावर झडप घातली। जवळ असलेल्या आजीने आरडाओरड केली। परिसरातील आजूबाजूच्या नागरिकांनी धावपळ केली। बिबट्याने जंगल परिसरात नेऊन त्याच्या मानेवर वार केला। दरम्यान बरीच आरडाओरड झाल्याने वाघ चिमुकल्या वंशला जागेवरच टाकून पसार झाला। लगेच गावकऱ्यांनी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी येथे नेले, मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले। हिंस्त्र प्राणी बिबट्याने दिवसेंदिवस घरात येऊन गायी, वासरे, शेळ्या, कोंबड्या खाल्ल्या। यासाठी अनेक पशुपालकांनी वन विभागाकडे मदतीची मागणी केली, मात्र वन विभागाने असमर्थता दर्शवली। वन्य प्राणी बिबट्या चिमुकल्या मुलांना टार्गेट करत आहे। अशा घटना होऊ नयेत यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी वन विभागाकडे दखल घेत तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते। घटनेच्या दिवशी मृत मुलाचे आईवडील कामानिमित्त बाहेर होते। तो चिमुकला आपल्या आजीसोबत घरी होता। वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत वन विभागाने देऊन त्या हल्लेखोर वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत। अनेकदा मागणी करूनही वन विभागाकडून यावर कुठलीही उपाययोजना करण्यात येत नाही। यापूर्वी गोठणगाव येथील प्रदीप साखरे यांचा मुलगा व त्यानंतर युक्ता चंद्रशेखर निखारे हिला तारीख 30 मे रोजी अंगणातून तर तिसऱ्या वेळी इटियाडोह धरण बघायला आलेल्या 4 वर्षीय विहान रॉय राहणार दिनकरनगर या चिमुकल्या पर्यटकांवर तारीख 30 ऑगस्ट रोजी हल्ला करत उचलून नेऊन गंभीर जखमी केले। आता चौथ्यांदा या घटनेत वंश प्रकाश मंडल याचा थेट जीवच घेतला। यामुळे नागरिकात वन विभागाविषयी प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत असून त्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा वन विभागाचा एकही कर्मचारी गावात परिसरात मोकळा फिरू देणार नाही असा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे। गाव माझा न्यूज करिता राधा किसन चुटेसह संतोष रोकडे, गोंदिया।